अमळनेर तालुक्यातील फापोरे मंगळूर रस्त्यावर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. बिबट्या चिखलात रुतलेला असल्याने त्याच्या निमोनियाने किंवा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बिबट्याने एक पारडू फस्त केले होते. वन विभागाने त्याचा पंचनामा करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र 27 सप्टेंबर रोजी सकाळी फापोरे मंगळूर रस्त्यावर रमेश प्रकाश पाटील यांच्या गट नंबर 377 मधील शेतात बिबट्या चिखलात रुतलेला मृत अवस्थेत आढळून आला आहे. उपवन संरक्षक ए प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक अमोल पंडित, वन परिक्षेत्र अधिकारी श्यामकांत देसले, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, पशुवैद्यकीय विकास अधिकारी प्रतिभा कोरे, बोराखडे, मुकेश पाटील, वनपाल पीजे सोनवणे, वैशाली गायकवाड, दिलीप पाटील, वनरक्षक सुप्रिया देवरे, रामदास वेलसे, रोहिणी सूर्यवंशी, स्वाती खैरनार, वनमजूर यांनी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शव जानवी जंगलात नेऊन त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचे वय साधारणतः 4 ते 5 वर्षे असावे असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्याचे सर्व अवयव शाबूत होते. कुठेही मार लागलेला अथवा जखमा नव्हत्या. मात्र तो चिखलात रुतल्याने त्याला निमोनिया झाला असावा किंवा काहीतरी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र त्याचा विसेरा राखून ठेवण्यात आला असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण उघडकीस येईल असे सांगण्यात आलंय. जनजागरण मराठीसाठी गणेश चव्हाण, अमळनेर, जळगाव.